नमस्कार, प्रजापक्ष मराठी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. 2024च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका अगदी काही दिवसापूर्वी पार पडल्या. त्यामध्ये 23 तारखेला राज्याचा निकाल आलेला आहे. या निकालामध्ये राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिलेला आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा पूर्णपणे पराभव झालेला आहे, सुपडा साफ झालेला आहे. या पराभवानंतर महायुती निवडणुका प्रक्रियांबाबत पूर्णपणे आक्रमक झालेली आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळत आहे. या निवडणुकीदरम्यान त्यांनी या निकालानंतर EVMवर त्यांनी आक्षेप उचललेला आहे. विरोधक नेहमीच EVMवर आक्षेप त्यांच्या पराभवानंतर उचलत आलेली आहे असं सत्ताधारी म्हणतात. या त्यांच्या आक्रमकतेमागं काय कारण आहे, यामध्ये जनतेचं काय मत आहे, जनतेला EVMबद्दल काय माहिती आहे आणि त्यांचा काय पक्ष आहे जनतेचा, हे प्रत्यक्षात जाणून घेण्यासाठी आपण आज आलेलो आहोत दर्यापूरमध्ये. आपल्यासोबत काही नागरिक जुळलेले आहेत, त्यांचं मत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दादा, काही दिवसा अगोदर महाराष्ट्र विधानसभेचे निकाल आलेले आहेत. एकीकडे महायुती, दुसरीकडे महाविकास आघाडी. महाविकास आघाडीचा पूर्णपणे पराभव झालेला आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर महायुतीचं राज्यामध्ये पुन्हा एकदा सरकार बसलेलं आहे 2.5 वर्षाच्या कार्यकाळानंतर. काय वाटते, महाविकास आघाडी पूर्णपणे EVMवर आक्रमक झालेली पाहायला मिळते. तुमचं सामान्य मतदार म्हणून काय मत आहे EVMवर? EVM बाबत लोकसभेच्या वेळेस महाविकास आघाडीला चांगलं भरपूर सीट्स मिळाल्या होत्या. जागा मिळते. हां, तर आता महायुतीला मिळालेले आहेत. ते महायुतीचे जे योजना वगैरे आहेत, लाडकी बहीण वगैरे, आणि शेतकऱ्याच्या संबंधित असलेला 7-12 कोरा करणे, आणि विशेष आता जे नवीन त्यांनी आश्वासनं दिलेली आहेत, या आश्वासनाप्रती जनतेने त्यांना साथ दिली असे वाटत आहे. परंतु दुसरीकडे महाविकास आघाडीचा राज्यातलं जे काही मोठं त्यांचं जे गठबंधन आहे महाविकास आघाडीचं, हे सरळ EVMच्या विरोधामध्ये आक्रमक झालेलं पाहायला मिळून राहिलं. त्याच्यामध्ये नंतर काँग्रेसचे जे वरिष्ठ नेतृत्व आहे त्यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे, म्हणजे निवडणूक आयोगाकडे या संदर्भात तक्रारी केलेल्या आहेत की हे जे निवडणुकीची जे टक्केवारी अचानक वाढलेली आहे, त्या संदर्भात त्यांनी EVMवरही आक्षेप घेतलेला आहे. हो, तुम्हाला काय, किती पारदर्शक आहे EVM? नाही, आजपर्यंत म्हणजे EVM आजचीच आलेली नाही आहे, आणि निवडणूक आयोगाने आणि समजा सभागृहाचे नेते यांनी वारंवार EVM हॅक करून दाखवा असे आवाहन केलेले आहेत. परंतु त्याचं जे संबंधित आहे, EVM हॅक करून आजपर्यंत कोणी दाखवलेलं नाही आहे. कसं आहे की आता ते यंत्र आहे, यंत्र शेवटी मनुष्यानं बनवलेलं आहे. जर EVM समजा हॅक होत असेल तर आपल्याला त्याचा सबळ पुरावा देऊन EVM हॅक करून दाखवावं लागेल. म्हणजे जर सत्ताधारी ज्या प्रकारे म्हणतात की ज्या ठिकाणी काँग्रेसचा किंवा मग इंडिया आघाडीचा किंवा विरोधकांचा पराभव होते त्या ठिकाणी EVM खराब असते, आणि ज्या ठिकाणी त्यांचा विजय होतो त्या ठिकाणी EVM चांगली असते, असंही सत्ताधारी म्हणतात. याच्यावर तुमचं काय मत आहे? बरोबर आहे. बऱ्याच ठिकाणी ज्यांच्या सीट्स निघाल्या तिथे EVMवर दोष देत नाहीत, आणि जिथे नाही निघाले तिथे EVMवर दोष देत आहेत. म्हणजे महाविकास आघाडी एक प्रकारे सामान्य मतदारांमध्ये भ्रम पसरवण्याचं काम करत भ्रम निर्माण होत आहे. पण जर काही त्यात असेल तर ते सत्यता त्यात जर काहीतरी असेल, निवडणूक आयोगाने पुढाकार घेऊन EVMच्या बाबतीत जनसामान्यपर्यंत ते स्पष्ट भूमिका मांडावी असे आमचे मत आहे. म्हणजे मत आहे की EVM मध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही आहे. दोष मनुष्यानं बनवलेलं यंत्र आहे, त्यामुळे दोष आहे की नाही आहे आम्ही त्यातले तज्ज्ञ नाही आहे. हे निवडणूक आयोगाने स्पष्ट करण्याची भूमिका. हां, कसं आहे की निवडणूक आयोग आणि आपले न्यायालय यावर आपल्याला विश्वास ठेवावाच लागेल. आणि हिच्यावर जर काही असेल तर जनतेकरिता निवडणूक आयोगाने पारदर्शकता मांडावी. दादा आपल्यासोबत जुळलेले आहेत. दादा, काय मत आहे, ज्या प्रकारे महायुतीचा विजय झालेला आहे, EVMवर महाविकास आघाडी आक्रमक झालेली आहे राज्यामध्ये, केंद्रामध्ये, तुमचं काय मत आहे सामान्य मत? मला असं वाटते लोकशाहीचा हा पर्व होता, आणि लोकशाहीमध्ये लोकांनी जो कौल दिला तो आपल्याला स्वीकारायला पाहिजे. जो लोकशाहीमध्ये असं असते, विधानसभा असो की लोकसभा असो, जिथं ज्या ठिकाणी जो कौल देईल तो आपल्याला जनतेने दिलेला कौल आपल्याला मान्य करावाच लागेल. मग महाविकास आघाडीला हा कौल मान्य नाही का? त्यांना मान्य, ज्या प्रकारे त्यांनी EVMवर त्याचा खापर फोडलेला आहे, कदाचित त्यांना मान्य नसेल तो कौल. EVMवर तुमचं काय मत? EVM बिल मला तरी वाटते सेफ आहे. इलेक्शन कमिशनरनं बऱ्याच वेळा संसदमध्ये सुद्धा बोलावलेलं आहे की आम्हाला सिद्ध करून दाखवा. ते आजपर्यंत मी सिद्ध करू शकलो नाही. आणि काल मी एका वृत्तवाहिनीवर सुद्धा बाईट ऐकली, तो जिथं जे आता सध्या मतदान घ्या बॅलेट पेपरवर असं त्या गावामध्ये चालू आहे, तिथले जिल्हाधिकारी आणि एक ज्येष्ठ वकील होते, त्यांचं सुद्धा मत मी ऐकलं तर मला त्याचं आवडलं. त्यांचं असं म्हणणं आहे की एकदम EVM सेफ आहे, त्यात काही होऊ शकत नाही, तरी जनतेने ते स्वीकारायला पाहिजे. तुमचा
विश्वास आहे बिलकुल 100% विश्वास आहे. राज्यामध्ये विधानसभेचे निकाल आलेले आहेत 23 तारखेला. राज्यामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार आलेलं आहे, तेही पूर्ण बहुमतानं, ज्या अपेक्षापेक्षाही जास्त जागा, जसं विरोधकांना वाटतं की बा या अपेक्षापेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत. या पराभवाचं, महाविकास आघाडीच्या पराभवाचं जे खापर आहे, म्हणजे त्यांनी एक प्रकारे EVM फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सामान्य मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं की EVM सेफ आहे अथवा त्यात दोष आहे? सामान्य मतदार म्हणून तुमचं काय नॉलेज आहे? मी सुरेश दामोदर काकड नाथुना बोलता. पहिले मग लोकसभेमध्ये 400 के पार म्हणत, आता म्हणून बटंगे तर हटंगे. पण याचे कारण खास काय आहे की मोदीच्या विरोधात कास्तकार, मजूर हा 80% आहे. उद्योगपती आणि धंदेवाले हे 20% आहेत. मोदी यांच्याकडे वळलेले आहेत, उद्योगपती यांच्याकडे. परंतु जे त्यांनी म्हटलं होतं 400 के पार, पण मजुरांना आणि कास्तकारांना चाट दिली. त्यावेळेस त्यांचा पराजय झाला मोदींचा. तसंच आता काय आलं की या विधानसभेले जे उद्धव ठाकरेंची हवा होती की बहुमतात उद्धव ठाकरे येतील, कर्जमाफी करतील कास्तकारांना न्याय भेटी, मजुरांना न्याय भेटी, पण तो न मिळाला. कारण की यांनी सर्वे केला आणि EVMमधून यानं घोटाळा केलेला आहे सरकारनं, भावी सरकारनं. कारण काय की हे फक्त 50पर्यंत मतदान दाखवतात, 100पर्यंत दाखवतात. त्या पिढीमध्ये 600 ते 800 हजार मतदान असते. त्याने 1000पर्यंत लिस्ट करून दाखवा. 100च्या वर गेले की हे दाखवू शकत नाही, 50च्या वर गेले की दाखवू शकत नाही. तर माझं मत असं आहे की EVM घोटाळा आहे आणि कास्तकारांचे, मजुरांचे जे लोकांनी मतदान केलं आहे की त्या लोकांच्या लक्षात आलं की याच्यापुढे मतदान करायचं नाही. आणि यांच्यापुढे BJP सरकार नेहमी करता, याला विरोध म्हणजे कोणता येणार नाही, माझं असं मत आहे. ज्या प्रकारे तुम्ही म्हटलं आता की लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचा नारा होता की बार 400 पार. हा जर त्यांना नारा त्यांचा सार्थकी करायचा असता तर त्यांनी 400च्या पार जागा आणल्या असत्या. जर EVM मध्ये त्यावेळेसही घोटाळा करू शकले असते. घोटाळा करू शकले त्यांना म्हणजे असं वाटतं की आपल्याला आता आमका येतात, आपले आमका शिड्या येतात बुवा, म्हणजे त्याला असं आशा होती. असं पण तुम्हाला वाटतंय? ते झोपीत राहिले. त्यावेळेस लोकसभे ते झोपीत राहिले. त्यांनी EVM मध्ये त्यांना गॅरंटी होती, त्यांना गॅरंटी आपण 400 आणतो. नाही, त्यावेळेस EVM मध्ये काही तांत्रिक बदल करता आला असता ना. करता आला, बदल करता आला त्यांना. त्यावेळेस केला नाही ते. त्यांनी केला बदल केला, पण त्याच्या जेवढा पाहिजे तेवढा होता करता आला नाही त्यांना. कसं की आता महाराष्ट्रात त्यांनी आपल्या बहुमतापुरते शिरा काढलेल्या आहेत. पण झालं काय की त्या जे म्हणजे तिथं नाही, ज्यामध्ये 3 लढत झाली, उदाहरणार्थ अमरावती सुलभा खोडके निघालेली आहे. असे थोड्या मतांना त्यांच्या शिरा वाढलेल्या आहे. म्हणजे हे आणि EVMची मधला घोटाळा असं एकूण त्यांचे बहुमत भरपूर गेलं, त्यांचा अंदाज चुकला. आता सामान्य मतदाराला जर एवढी माहिती आहे की बा त्याने EVM घोटाळा केला, तर देशातले, राज्यातले जे वरिष्ठ नेते आहेत महाविकास आघाडीचे, इंडिया गठबंधनाचे, त्याला साहजिकच याची कल्पना आली असते. पूर्ण कल्पना आहे. त्यांनी प्रमाण द्यायला पाहिजे ना इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. द्यायला पाहिजे ना. आणि इलेक्शन कमिशन यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि याच्यात काय होते याचा निकाल आला पाहिजे, नाही का? म्हणजे न्याय द्यायला पाहिजे. जे महाविकास आघाडीला न्याय भेटला नाही, तो निकाल न्याय द्यायला पाहिजे ना, असं म्हणतात आहे. तर पंजाबमध्ये आपचं सरकार आलेलं आहे, आप सरकार आहे. झारखंडमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. सरकार आहे. त्या ठिकाणी काय झालं EVM मध्ये? तर पंजाबमध्ये जे आला की नाही, त्यांना काय वाटते, त्यांचं त्या पंजाबमध्ये किंवा त्या केजरीवाल दिल्लीकडे दुर्लक्ष होतं की आपण 15 पद आपल्या तिथं EVM ज्या मशीन आहेत त्या व्यवस्थित आहेत की? बरं, मी काय म्हणतो, आपल्या महाराष्ट्रामध्ये UPतल्या नाही आहे, आपल्या बंगालमधल्या नाही आहे, गुजरातमधल्या काही EVM मशीन आणल्या आहे. माझं म्हणणं आहे आपल्याला गुजरातमधले EVM आणल्या म्हणतात. कसं काय? म्हणजे गुजरातमध्ये जे वापरलेल्या मशीन आहे त्या आपल्या महाराष्ट्रात आणल्या म्हणतात. तसंच मी एक व्हिडिओ पाहिलेला आहे अमरावती जिल्ह्याचा, राणा म्हणजे बंड्या मतदारसंघाचा. EVM मशीन तो गाडी घेऊन त्याला 2 व्हीलर, ST आहे, 4 व्हीलर गाड्या 2 व्हीलर देणार. EVM का नेते तो 2 व्हीलर? मी सुद्धा पाहिला टीव्हीवर. EVM मशीन तो 2 व्हीलर घेऊन चाललेला आहे. याचा काय कारण तुम्ही सांगा. म्हणजे EVM मध्ये घोळ आहे असं म्हणायचं? 100%. धन्यवाद. आता विधानसभेची निवडणूक पार पडली, लोकसभेची निवडणूक पार पडली. काय मत आहे तुमचं? EVMवर यावेळेस मतदान झालेलं आहे? मध्ये मतदान झालेलं आहे, ते जे आहे आपलं जे मतदान झालं बरोबर. EVMवर तुमची माहिती काय प्राथमिक? हे जे आहे ते खराब आहे. तर आपण मतदान जिकडे मारलं तिकडे चाललं नाही. ते हां, आम्ही ज्यावेळेला मारलो होतो त्याचा फोटोच नाही दिसला आम्हाला. फोटो नाही दिसला? नाही. म्हणजे जे चिन्ह येते ते चिन्हच नाही दिसलं. मग या संदर्भात तुम्ही जे ते प्रोसिडिंग ऑफिसर्स असतात, हो सांगितलं होतं आपण मग? ते हो म्हणत दिसते म्हणत, हां. पण आपण त्याला म्हटलं दिसलंच नाही आपल्याला त्यावेळेला. मग काय त्यांनी सांगितलं हो केलं, त्यांनी ते हो सांगितलं. हो केलं. मग कायच्यावर पाहिजे निवडणूक, कशावर पाहिजे? बस आपले हेच पाहिजे शिक्के पाहिजेत. जे क्या नवीन समाधान. हो मग हे इलेक्शन कमिशन कोण नाही त्याच्यावर काही निर्णय घेऊन राहिलं? आता सरकार इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे की जे इलेक्शन कमिशनचं म्हणणं असं आहे की हे जे EVM आहे ते छेडछाड प्रूफ आहे. हां त्यानंतर सुप्रीम कोर्टाचंही असं म्हणणं आहे, सुप्रीम कोर्टाचं त्यांनी हा जो विषय फेटाळून लावलेला आहे की बा EVM मध्ये तुम्ही जिंकल्यानंतर EVM चांगली असते म्हणते, ठीक आहे, आणि तुम्ही हारल्यानंतर EVM खराब होते म्हणते, असं सुप्रीम कोर्टानं फटकारलेलं आहे, ज्यानं याचिका टाकली होती. मग याच्यावर हे जे इलेक्शन कमिशन आहे, सुप्रीम कोर्ट आहे, तर ते खरं असेल तर याच्यावर त्यांनी काही हे घेतलं असतं, त्यांनी ॲक्शन घेतली असते.
ते खरंच आहे ना, ते ज्या वक्ती होतं त्या म्हणजे तुमची अशी भावना आहे फक्त. आमची भावना नाही आहे, ते बरोबर आहे ते इथं. नाही नाही, तुमचं मत आहे काय असं फक्त बा ईव्हीएम म्हणजे त्याच्यामध्ये गैरवापर होऊ शकतो होऊ शकते असं मत 100%. धन्यवाद. काय म्हणते काका? विधानसभेचं मतदान पार पडलं, मुख्यमंत्री बसलाय, ईव्हीएम बद्दल किती माहिती आहे तुम्हाला? आता आपल्याला काय तेवढी पुरतीच पेटी पाहिजे आपण मत टाक्यापुरती. हा. त्याच्या अंदर काय होते जनरली बा आता एवढा मोठा विषय चालू आहे, जनरली आता अशा बातम्या ऐकतो हे ऐकतो तर प्रत्येक ठिकाणी त्याच्यात घोळ झालेला दाखवतात. दाखवतात. जिथं जेवढं वोटिंग होते त्या मशीनमध्ये तफावत असते. हं. जिथं समजा 500 वोटिंग झालं असेल तर ते मशीन कुठे 600 दाखवते कुठे 300 दाखवते. नाही असं याचं काही प्रमाण नाही आहे, परंतु विरोधकही म्हणतात हं. किंवा ज्या ठिकाणी त्यांचा पराभव होते, सत्ताधारी म्हणतात हा. स्पेशली, किंवा ज्या ठिकाणी विरोधकांचा पराभव होते त्या ठिकाणचे ईव्हीएम खराब असल्याचा ते दावा करतात. नाही, एवढं म्हणते. देशातले ज्या सर्वोच्च संस्था आहे, इलेक्शन कमिशन असेल, नाही किंवा- आता जे मोठमोठे देश आहेत तिथं सुद्धा त्यानं ईव्हीएमला नकारून बॅलेट पेपरवर काम आणलं. हा. त्यांना काहीतरी कळलं असेल ना त्यातलं. हं, पण आपला एवढा मागासवर्गीय देश असून सुद्धा आपल्याला मशीन पाहिजे म्हणतात. हं. आणि या मशीनमध्ये जे वोटर आहेत हे समाधान नाही. हे कारण समाधान- त्यांनी ज्याला मत मारलं ते त्याला जाऊनच नाही राहिलं. म्हणजे किंवा हे कशावरून ठरलं तसं? काही काही ठिकाणचे प्रूफ दाखवलेले आहेत की स्वतः उमेदवाराला त्याच्या घरची मतं भेटले नाहीत. हं. त्याच्या घरचं तर त्याला देणार आहेत कमीत कमी, नाही दुसरे देतील तर. असं होऊ शकते, कारण राजकारणात कोणी कोणत्या सगळ्या नसते म्हणतात सोय. नाही नाही, बायको पत्नी मुलं हे तर सगळे जात ना, हे नाही जाऊ शकत दूर. म्हणजे ईव्हीएम बद्दल तुम्हाला शंका आहे? शंका आहे शंका आहे. 100%. इलेक्शन कमिशननं काय करायला पाहिजे असं वाटतं? इलेक्शन कमिशननं जनतेचा निर्णय द्यायला पाहिजे. जनतेला जे मान्य असेल ते द्यायला पाहिजे. जनतेला जे मान्य आहे ते द्यायला पाहिजे. काय म्हणते काका? ईव्हीएम बद्दल काय म्हणतात? जे मोठे इंग्लंड अमेरिकेमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या बिल क्लिंटनच्या, त्या बॅलेट पेपरवर नाही झाल्या. बॅलेट पेपरवर तिथं EVM चा वापर- ईव्हीएमचा वापर नाही आहे. हं. आणि इस्रायल पद्धतनं ते हँग होऊ शकते असं प्रसारमाध्यमं म्हणतात. प्रसार माध्यम म्हणतात असं. म्हणतात. आणि तिसरी गोष्ट हं. की ज्या ठिकाणी आता ह्या मशिनरी आहेत हं. त्याची मोजणी जे याच्यामध्ये लोकसभेच्या वेळेस खूप तफावत आलेली आहे. हं. व्हीव्हीपॅट आणि झालेलं मतदान जे चित्र दिसते, पण त्याची मोजणी झाली पाहिजे. म्हणजे व्हीव्हीपॅटचे. त्या चिठ्ठ्याची मतमोजणी झाली पाहिजे. हं. त्या चिठ्ठ्यामध्ये आणि देणाऱ्या मतामध्ये खूप तफावत आहे. हं. 50-50, 60-60 हजाराची तफावत आहे. हं. त्याच्यामुळे याच्यावर शंका आहे. मग हे जे आता आमच्या गावाला जे व्होटिंग झालं आहे ते व्होटिंग 404 झालं आहे हं. आणि 351 दाखवलेलं आहे हं. प्रत्यक्षात. हं. असं आहे ते. म्हणजे या संदर्भात काही तक्रारी वगैरे जे काही मोठ्या केल्या आहे आम्ही. विरोधी पक्षाचे जे नेते हा आहेत, हा ते या संदर्भात जर त्यांनी जर प्रूफ दिलं हा election तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी लोकसभेमध्ये हा मुद्दा मांडलेला आहे. हं. आणि प्रत्येक पक्षाला त्यांनी आवाहन केलं होतं हं. की सगळे मिळून आपण ईव्हीएम बंद झालं पाहिजे हं. आणि रस्त्यावर उतरलं पाहिजे. पण लोकसभेच्या वेळेस त्यांनी गोष्ट घेतली नाही. पण जेव्हा आता विधानसभेच्या वेळेस 233 हे महायुतीला जे मतदान मिळालं हं. किंवा त्यांच्या सीट्स आल्या, हं. शेअरिंग सीट्स आल्या, हं. तेव्हा त्यांनी विरोधी पक्ष नेते म्हणून शरद पवार इतिहास साहेब- काय ईव्हीएमचा, जसं किती जुना आहे ईव्हीएम असं वाटतं तुम्हाला? म्हणजे इ- तुम्ही हो. मोठ्या तरुण आहे, म्हणजे हं. वयस्कर झालेले आहे. हो. काय किती वाटतं, किती वर्षापासून हा ईव्हीएमचा वापर चालू आहे? आता कमीत कमी आता 3 निवडणुका झाल्या. हा. 2 लोकसभा आणि 2 विधानसभा मी पाहिल्या आहे. हा. या 2 लोकसभा, 2 म्हणजे कमीत कमी मी 3 लोकसभा पाहिल्या. 3 लोकसभा हा फक्त? म्हणजे 21व्या वर्षापासून माझं मतदान पडलं. हा. तर तेव्हा जेव्हा कॉम्रेड होते 14 भाई- तर आताच झाले ना, 14 पासून तर तिसऱ्यांदा तर आताच झालं. नाही याच्या अगोदर जे होतं हा. ते बॅलेट पेपरच होतं सुदाम काकाच्या वेळेस 1995 पासून. ते ईव्हीएमचं म्हणून 89 पासून बॅलेट ईव्हीएम वर चालू आहे ना मतदान. हा बरोबर आहे. 2004 ची निवडणूक काँग्रेस बहुमतानं आली, हा. त्यानंतर 2009 मध्ये काँग्रेस आली, बरोबर आहे. तेव्हापासून ईव्हीएमचा वापर होऊन राहिला ना. पण सगळ्यात तफावत कोणती आहे? व्हीव्हीपॅट जे आहे याची मतमोती आणि याच्यामध्ये खूप तफावत आहे. म्हणजे तुमचं मत असं आहे की हे जे ईव्हीएम आहे याचा हा. वापर झाला तरी चालते, पण त्या चिठ्ठीचं च्या मतमोजणी झाली पाहिजे, काउंटिंग झालं Counting झालं पाहिजे. पाहिजे. याच्यामध्ये घोळ आहे. असं मत आहे. असं मत. चला, धन्यवाद. काय म्हणते काका? आमचं मत ईव्हीएमचं काय मत आहे तुमचं? ईव्हीएमच्या मशीनवर मतदान पाहिजेच नाही आहे, मग काय चाल पाहिजे? ब्लॅक पेपरवर. हा. आता एवढी मोठी आपला जो नाही, लोकांचं- एक नंबरची लोकसंख्येच्या दृष्टीने आपला नाही. देश बनलेला आहे. हो ना, पण आमचं लोकांचं मत त्या बटनवर कुकडे बटन दबते याच्यावर नाही ना. मग त्यानं समजा व्हीव्हीपॅट मधून एक चिठ्ठी दिली तर मतदाराला की बा हे घ्या तुमची चिठ्ठी, तसं आपण एखादा सामान खरेदी केल्यानंतर चिठ्ठी भेटते आपल्याला. नाही, पण आमचा विश्वासच नाही त्याच्या ईव्हीएमवर. हं. आम्ही एवढं व्होटिंग केलं तरी आम्हाला असं वाटत नाही तुमचा का जो मतदार यावेळेस तुम्ही जो निवडला होता तो हा. आला नाही का जिंकून? पण एक येते एक नाही आहे. हां. व्होटिंग तर सर्व काय वाटतं कोण करत असं, नाही छेडछाड कोण करत असं? नाही, ते मशीनचं मी तर म्हणतो या सरकारनं एवढं कंपल्सरी करायलाच नाही पाहिजे. हं. सरकारचं जुन्या पद्धतीनं जे व्होटिंग होते हं. 90च्या अगोदर. त्याच्यात आपला एवढा मोठा दुर्गम भागाचा देश आहे. हा, बरोबर आहे ना. मोठ्या प्रमाणात संवेदनशील एरिया हा, आहे हा. आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी. हं. त्या ठिकाणी जर आपल्या बॅलेट पेपरचा जर वापर झाला तर मोठ्या प्रमाणात बूथ कॅप्चरिंग होऊ शकते. बूथ कॅप्चरिंग माहित आहे? हा हा. म्हणजे तिथं एखादा बाहुबली जाईल, उभा राहील त्या हा. बूथवर
तो जबरदस्तीनं जसं मग असं तर पिक्चरमध्ये मशीन नाही होऊ शकते, असं मशीन नाही होऊ शकत. मशीन नाही होऊ शकते. हा? मग एवढं मी तर म्हणतो म्हणजे सरळ सरळ नाही. ईव्हीएमचा वापरच नाही ईव्हीएमचा वापरच नाही पाहिजे तो. लोक समाधान नाही आहेत ना. करत. क्या बोलते हैं? नहीं क्या ना, मत है तुम्हारा, कब से तुम मतदान कर रहे हो? मैं 54 की रनिंग है मेरी, अब तो मतदान लगा लूँ. इससे पहले कितने बार मतदान करे तुमने ईवीएम पे? ईवीएम चालू है जब से कम 10-15 बार हो गया. जिला परिषद, ग्राम पंचायत, आमदार, खासदार, हाँ हाँ. तो इलेक्शन होते उसको वोट मार ही रहे हम. लेकिन कुछ समझ में नहीं आ रहा है, कोडों में कुछ गड़बड़ है. बोलते जैसे 15 वोट अगर कांग्रेस का व्यक्ति करता है, हाँ. उदाहरण, तो उसमें से 10 वोट बीजेपी के खाते में जाते, 5 इसको मिलते. ये क्या है लफड़े ईवीएम में? अब हम तो इतने शिक्षक नहीं है, 12वीं पर्यंत है, लेकिन मोबाइलों पर जो देख रहे हैं हम, तो कोर्ट भी पकड़े गए लंदन में, कहा मोहम्मदन समाज का ही था आदमी, ऐसा सुने हमने. पैसे खा के उन्हें सब कोर्ट में पंजाब में गड़बड़ करा. सरकार आ गई. पंजाब में आपकी सरकार है. वो हमारी नहीं है, हमारे को कुछ नहीं है, बस वो कोई भी आए, लेकिन सत्यवादी आए बस. पंजाब ये होना में हमको. आपकी सरकार आती है, तेलंगाना में आपकी सरकार आती है. 2 मिनट थामा. हाँ. तेलंगाना में आपकी ये कांग्रेस की सरकार आती है, इधर झारखंड में कांग्रेस की सरकार आती है. उस जगह पे कांग्रेस ऐसा नहीं कहती, बोलते कि ईवीएम खराब है. अभी हाल ही में वायनाड से प्रियंका गांधी है ना, हाँ. सोनिया गांधी की लड़की यानी राहुल गांधी की बहन, हाँ ना. वो चुन के आ गई. 2 लाख से उसका वोटिंग का मार्जिन है, 2 लाख की लीड है उसको. तो वो अगर ईवीएम से चुन के आ रही, तो उसके भी बाद में तुम्हारे मन में क्या शंका है? शंका कुछ नहीं, बस राहुल शंका ये गांधी- है कि जो पहले वोटिंग होता था हाँ. बैलेट पेपर का, बैलेट पेपर का, बस वो एक बार करके देखो पूरे इंडिया में, दूध का दूध पानी का पानी हो जाएगा. काय म्हणते आजोबा? बस माझं म्हणणं आहे की ईव्हीएम सही आहे. जेव्हा उत्तर प्रदेश आहे त्याच्या 37 सीटा येतात, हा. तेव्हा त्यांना बरं वाटते. पंजाबमध्ये सांगून राहिले, झारखंड सांगता, वायनाड सांगता, आणि स्वतःचं नुकसान झालं तेव्हा ईव्हीएम खराब आहे. आतापर्यंत त्यांना ईव्हीएम खराब दिसलंच नाही काँग्रेसवाल्याला. जे वोटिंगचं पर्सेंटेज वाढलेलं आहे म्हणतात. अच्छा, हा. तर हे मी मानतो हा. आणि अनेक प्रसार माध्यमही मानतात हा. की जे वोटिंग आहे हा. त्याची लाईन 9:30-10 वाजेपर्यंतही लोक मतदान करत होते. करत होते. अक्षरशः. दर्यापूरला आमच्या गावामध्ये 9 केलं, वाजेपर्यंत दर्यापूरला केलंच ना. 9:30. हा. जिथं जास्त वोटिंग आहे तिथं झालंच. तर हा जो टक्का वाढलेला आहे हा त्या काळादरम्यान वाढलेला आहे. बरोबर आहे ना, लोकसंख्या वाढणार, टक्का वाढणारच आहे. यावेळेस काय जसं जे टक्केवारी वाढली हा. त्याच्यामध्ये हिंदू मतदारांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला असं वाटतं का? हो हो, यावेळेस बॉम्बेडून एका इकडे गेले म्हणून हिंदू एका इकडे गेले, हम्म, हम्म. बाकी काहीच नाही. त्याचा म्हणजे जो जे परिणाम- धर्मगुरूने लोक उघड करून दिलं की आम्ही एका इकडे जातो, तुम्ही एका इकडे जा. हा हा. हम्म. हे धर्मगुरू जर मतात बोलले नसते हा प्रश्न आलाच नसता. हे धर्मगुरू बोलतात ना, जे तेल पैसे भेटतात. ईव्हीएमचा इतिहास काय? किती ईव्हीएम वर्ष? त्याचा मी तर कमीत कमी 30-40 वर्ष वोटिंग करून राहिलो. 30-40 वर्षापासून. ईव्हीएम चालू झालं तेव्हापासून, पण ग्रामपंचायत नाही हम्म, हम्म. ना, जिल्हा परिषद नाही होत. आताच कसा प्रॉब्लेम होते, हा. म्हणजे हे यांच्या डोक्यात आहे. बाकी ज्यांच्या यांच्या डोक्यात भरलेला आहे. बस. ईव्हीएमचं भूत हा. भरलेला आहे. भूत भरलेला आहे. जसं PDA उत्तर प्रदेश घालून त्याला PDAचं हे होणार आहे, PDAचं तसं आहे, तसं एक भूत घातलं फक्त लोकांचे, हम्म. बाकी काहीच नाही. ईव्हीएमच सही आहे, कारण लोकसंख्येच्या मानानं ईव्हीएमच सही आहे. कोण भूत घालून राहिलाय? विरोधी पक्ष. हो हो, नाही तर कोण घालणार आहे? विरोधी पक्ष नाही. तुमचं मत आहे ईव्हीएम बरोबर आहे. बरोबर आहे. धन्यवाद. आहे कोणी? विधानसभेचं मतदान झालेलं आहे, माहिती आहे तुम्हाला? मतदान केलेलं आहे. किती घेतले पैसे? देणार पैसे? मतदान केलेलं आहे ना? काय ज्या मशीनवर तुम्ही मतदान केलेलं आहे त्या मशीनला काय म्हणतात माहित आहे? ईव्हीएम मशीन. ईव्हीएम मशीन. आता राज्यात महायुतीचं सरकार आलेलं आहे, माहित आहे? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले. कल्पना आहे का काही? हा? नाही कल्पना. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री. मुख्यमंत्री आहेत. हा, हा. पण महाविकास आघाडीचा याच्यात पूर्णपणे पराभव झालेला आहे. म्हणजे शरद पवार, उद्धव ठाकरे जे आहेत ना, त्यांचा पराभव झालेला आहे. तर इथं पराभव झाल्यानंतर हे म्हणतात ईव्हीएम खराब आहे. तसं ईव्हीएम मध्ये होळ आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही किती महिन्यापासून, जसं किती वर्षापासून मतदान करून राहिले? किती म्हणजे 18 वर्षाच्या पासून तुम्ही मतदान करून राहिले. तर सर्वात पहिले तुम्ही जो मतदानाचा हक्क बजावला होता तो बॅलेट पेपरवर होता, शिक्क्यावर होता की ईव्हीएमवर होता? बॅलेट पेपर होता. नंतर किती वर्षांना आली, कोणत्या सालमध्ये आली माहिती आहे की कल्पना आहे? नाही. म्हणजे 2004 पासून आली आहे. तेव्हा काँग्रेसचं सरकार आलं होतं. 2009 मध्ये काँग्रेसचं सरकार आलेलं आहे. 2014 मध्ये बीजेपीचं सरकार आलं होतं. 19 मध्ये बीजेपीचं सरकार आलं होतं. आता 24 मध्ये बीजेपीचं सरकार आलं. तर तुमचं काय मत आहे? ईव्हीएम बरोबर आहे काय आहे? काय समजतात इलेक्ट्रॉनिक. तुम्हाला काही समजत नाही, पण विश्वास आहे का या लोकशाही प्रणालीवर? बा इलेक्शन कमिशननं जर एवढं मोठं हे मशीन आणलं असेल तर ते चांगलं असेल म्हणून तुम्हाला विश्वास आहे का? वेळेची बचत होते याच्यात. हा? वेळेची बचत. वेळेची बचत होते, पण विश्वास तर आहेच ना, कारण एवढी मोठी संस्था आहे इलेक्शन कमिशन म्हणतात ना त्याला, निवडणूक आयोग. तर एवढी मोठी संस्था असल्यानंतर त्याच्यावर विश्वास आहे का तुमचा? काही बोलू नाही शकत. विश्वास म्हणजे एक प्रकारे आता एखाद्या आपण तलाठ्याजवळ जातो काम करायला काही,
तो 7/12 देते, त्याच्याजवळ अधिकार आहे ना, म्हणून तो 7/12 देते ना तुम्हाला. तो ओरिजिनल देते, डुप्लिकेट देते काय? नाही. मग तसं इलेक्शन कमिशन आहे, ते डुप्लिकेट काम करीन की ओरिजिनल काम करीन? ओरिजिनलच करेल ना. म्हणजे हे जे मशीन आहे ते ओरिजिनल आहे की डुप्लिकेट असं म्हणतात. तुम्हाला काय वाटतं? म्हणण्याचं काय सांगू त्याच्या काय अंदरचं काही माहित नाही तुम्हाला, पण इलेक्शन कमिशन चांगलं काम करेन एवढं माहित आहे. धन्यवाद. हो ना? हो ना? काय म्हणता? काय म्हणते? वकील साहेब आहेत का? वकील साहेब आहेत का? आम्हाला त्याचं काही घेत नाही. काय म्हणते काका? काय म्हणता? बोला. मतदान केलं यावेळेस? हो मतदानाचा अधिकार बजावला, हक्क बजावला. हो आता राज्यात महायुतीचं सरकार आलेलं आहे, हो माहित आहे? हो इकडे महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. हो महायुतीचं जे सरकार आलेलं आहे, काय वाटते, काय कसं मत आहे तुमच्यावर? आता तर 2-3 दिवसच झाली हा. बाबा, आता काय सांगावं, काय करणार. बहुमतानं सरकार आलेलं आहे मोठ्या हो. प्रमाणात. इकडे विरोधी पक्ष नेते जे आहेत, विरोधी पक्ष जो आहे, हे ईव्हीएमचा गैरवापर झालेलं सरकार आहे. म्हणजे हे ते सरकार आलं म्हणते ईव्हीएमचा गैरवापर करून आलेलं आहे सरकार. तुम्ही कितीदा मतदान केलेलं आहे आतापर्यंत? बरेचदा केलेलं आहे. सर्वात पहिलं जे मतदान होतं तुम्ही कायच्यावर केलं होतं? ईव्हीएमवर केलं होतं की बॅलेट पेपरवर? बॅलेट पेपरवर. बॅलेट पेपर. मग नंतर कधी आलं ईव्हीएम, काही माहिती आहे? 5-10 वर्षात समजून 5-10 वर्षांना. तेव्हा कोणाचं सरकार आलं होतं निवडून पहिल्यांदा, जेव्हा ईव्हीएम मध्ये तुम्ही मतदान केलं होतं तेव्हा? ते युतीचं सरकार होतं. नाही, काँग्रेसचं असेल त्यावेळेस, हा ते मग कारण आता बीजेपीचं सरकार आहे. हो. ईव्हीएम बद्दल तुमचं मत काय आहे? हे मशीन जे आहे ना, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणतात त्याला, बाजूने त्याला व्हीव्हीपॅट असते, एक कंट्रोल पॅनल असते, ती चिठ्ठी दिसते की बा तुम्ही कोणत्या मतदाराला मत मारलं. तुमचं मत काय आहे की बा इलेक्शन कमिशननं हे जे मशीन तयार केलेली आहे हे चांगली आहे, आता याच्यात काय गैरवापर करू शकते सरकार? ते काहीच नाही सांगू शकत आपण. ते तुम्ही नाही काही सांगू शकत, पण इलेक्शन कमिशननं जर ते बनवलेली आहे म्हणजे सरकारी मशीन आहे, तर काय वाटते तुम्हाला? तुमचं काय मत? ते आता जनतेच्या हिशोबानं आहे ते. नाही, जनतेच्या तर ठीक आहे, जनता तर ते ठरविनच. सध्या माईक तुमच्याजवळ आला, तुमचं मत काय? पद्धतशीरच आहे. पद्धतशीर आहे. चला, धन्यवाद. काय म्हणते काका? बढिया आहे. या ना इकडे. आता विधानसभेचं मतदान झालेलं आहे, माहित आहे? राज्यात महायुतीचं सरकार आलेलं आहे. ईव्हीएमवर हे मतदान झालं, म्हणजे सलग 2004 किंवा 1989 पासून ईव्हीएमवर मतदान होऊन राहिलं. काय वाटते ईव्हीएम बद्दल? तुमची माहिती किती आहे ईव्हीएम बद्दल? माहिती माझ्या आता आपण सांगू शकत नाही ना ते. सांगू नाही शकत. पहिलं मतदान तुम्ही बॅलेट पेपरवर बॅलेट करता की पेपरवर EVM? करतो. बॅलेट पेपरवर. बॅलेट पेपर. नंतर किती, म्हणजे कोणत्या वयाच्या कोणत्या वर्षी तुमचं हे ईव्हीएम आलं? आता 5-10 वर्षाचं त्यांनी सांगितलं तुम्हाला, 5-10 वर्षाचं. म्हणजे 89 पासून. हो 89. बरोबर आहे. त्याच्यानंतर सलग काँग्रेसचं युपीएचं सरकार आलं. हो नंतर 2014 मध्ये युपीएचं सरकार कोसळलं भारतीय जनता पार्टीचा. हो. तर हे जे सरकार आता सध्या महाराष्ट्रामध्ये बसलेलं आहे, महाविकास आघाडीचा असा आरोप आहे की बा हे ईव्हीएमचा घोळा आहे. हो. तुमचं काय मत आहे सामान्य नागरिक ईव्हीएम बद्दल? ईव्हीएम बद्दल आता आपण सांगू शकत नाही. तुम्ही सांगू नाही शकत, परंतु हे जे स्वायत्त संस्था आहे, इलेक्शन कमिशन आहे, सुप्रीम कोर्ट आहे, याच्यावर यांचा वॉच आहे याच्यावर निवडणुकांवर मोठ्या प्रमाणात. इलेक्शन कमिशननं जर ही मशीन बनवलेली आहे भारत सरकारनं, बरोबर आहे, हे स्वायत्त संस्था आहे, भारत सरकारच्या पासून थोडी वेगळी आहे, कारण इलेक्शनच्या दौरात कोणाचं चालत नाही इलेक्शन कमिशनच्या समोर. नाही, तर मग हे जर मशीन बनवलेली असेल तर याच्यात काही ना तरी कधीतरी तथ्य असेल ना, काहीतरी असल्याशिवाय बनवलं पाहिजे. तुमचं मत काय? ईव्हीएम काय चांगली आहे, छेडछाड होऊ नाही शकत त्याच्यात? नाही, आता ते घेऊन राहिलो, लोक म्हणून राहिले, काही चर्चा केली आहे. आता आपल्या चर्चा काय, जेव्हा मतदान केलं यावेळेस विधानसभेत किंवा लोकसभेत, हो, तर ज्या मतदाराच्या नावाच्या समोरचं तुम्ही बटन दाबलं, चिन्ह आलं, व्हीव्हीपॅट मध्ये ते चिन्ह आलं. म्हणजे तुमचं मत आहे की ईव्हीएम व्यवस्थित आहे? हो व्यवस्थित. ते चिन्ह ते एवढं आहे की तुम्हाला काही त्याची रसीद भेटली नाही, नाही, स्लिप नाही नाही, भेटली, slip नाही पण तुम्ही हे सांगू नाही शकत की नाही, बा, नाही. मी मतदान केलेलं याच व्यक्तीला जाते अथवा नाही. नाही नाही जात. कारण जर स्लिप दिली तुम्हाला हा. तर मग डायरेक्टच पोलीस लागेल हा, हो. तिथे. बा, हे घे, नेता म्हणतील की बा चिठ्ठी आण, 500 घेऊन जा, 1000 घेऊन जा. हो. म्हणजे एकंदरीत ही गुप्त पद्धत आहे, म्हणून त्याच्यात काही चिठ्ठीचं काही वाटप होत नाही. आणि ईव्हीएम तुमच्या हिशोबानं तेच माझे फोटो मतदान केलं बा, ते फोटो दिसते आपल्याला त्याच्यात. इलेक्शन कमिशनवर विश्वास आहे ना? आता विश्वास लागत नाही, विश्वास ते फोटो दिसते. धन्यवाद. या. काय म्हणते काका? येत आहे? का कोणी चाललं असेल? जमीन मोजता काय, म्हणजे वावर मोजता असं? यावेळेस मतदान झालेलं आहे विधानसभेचं, हो माहिती आहे का? हो, केलं होतं मतदान का? यावेळेस ईव्हीएमचा वापर झाला, म्हणजे 89 पासून होऊन राहिला. हो, तुम्ही याच्या अगोदर जे मतदान केलं होतं ते कायच्यावर केलं होतं? म्हणजे 18 वर्ष वयाच्या 18 वर्षापासून मतदानाचा अधिकार लागलेला आहे. हो, आता कसं भाजप मतदान कशावर केलं तुम्ही? म्हणजे बॅलेटवर की ईव्हीएम?
EVM वर केलं. EVM आता आली 49 त्याच्या पहिले शिक्के होते तसे. हो शक्य होते बरोबर आहे. त्याच्यानंतर मग हे आली. तुमचं मत काय आहे? हे जे EVM आहे हे छेडछाड प्रूफ आहे का? याच्यात काही गैरवापर होत नाही? नाही जे आता चर्चा जे चालू आहे की नाही विरोधक जे म्हणून राहिले की बा EVM चा गैरवापर झाला आम्ही म्हणजे हारलो म्हणून. नाही ईव्हीएमचा गैरवापर तर काही शंका नाही वाटत बा त्याच्या होईल ईव्हीएमचा गैरवापर होईल म्हणून बाकी शिक्क्याचा भले होईल ईव्हीएमचा नाही होणार शिक्क्याचा भले गैरवापर होऊ शकते EVM चा नाही होत असं मत आहे ते. धन्यवाद. काय म्हणता काका? कशात आहे आम्हाला माहिती तेच प्रश्न विचारतो मराठीत काहीच नाही. आता विधानसभेचं मतदान पार पडलेलं आहे. वयाच्या 18 वर्षापासून मतदानाचा अधिकार आपल्याला मिळालेला आहे. संविधानानं सर्वात पहिलं मतदान तुम्ही कशावर केलं? सर्वात सुरुवातला हा आता म्हणजे तुमचं पहिलं मतदान पहिलं मतदान जेव्हा मी केलं EVM वर केलं की बॅलेट पेपरवर केलं? या विधानसभेला नाही नाही सर्वात तुमच्या आयुष्यातलं पहिलं आयुष्यातलं पहिलं मतदान आम्ही बॅलेट पेपरवर बॅलेट केलं. पेपरवर केलं. हो काय वाटते त्या बॅलेट पेपरमध्ये काय असा विषय होता? हे बघा बॅलेट पेपरवरती जे मतदान तेव्हा होत होतं हा. ग्रामपंचायत लेवलला हा. स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असोत विधानसभेच्या लोकसभेच्या सार्वत्रिक कुठल्याही कालखंड बदलला हा वेळ बदलली. वेळ बदलली आता सगळं कॉम्प्युटराईज झालं हा. बरोबर हा. आहे त्याच्यामुळे मतदान प्रक्रिया बदलली हा. मतदान प्रक्रिया बदलली त्याच्यामध्ये आता सुधारणा झाल्या मशिनी आल्या आपण जेव्हा कुठलेही शासकीय कामं करायला सेतूमध्ये येतो आजकाल 7/12 सुद्धा सेतूतून निघतो ॲफिडेविट सेतूतूनच तयार होत आहे सर्व कुठलेही डॉक्युमेंट्स सेतूतून तयार होतात कॉम्प्युटराईज त्याच पद्धतीनं निवडणूक आयोगानं मतदान प्रक्रिया ही मशीनद्वारेच घेण्याचं प्रक्रिया आज अंमलात आणली आणि त्यावर जर जनतेचा विश्वास नसेल लोकप्रतिनिधींचा विश्वास नसेल तर एक प्रकारे संविधानावरचा विश्वास आपला आपण गमावून बसलो. एका बाजूला विरोधी पक्षाला लोकसभेमध्ये जागा जिंकून मिळतात विधानसभेला तीच जनता अपोजमध्ये निर्णय देऊन दुसऱ्या पार्टीला मतदान करून सत्तेवर आणते. हा एक प्रकारचा विरोधाभास जो फैलवला जात आहे वरूनच सुज्ञ लोकांकडून आम्ही जी मुलाखत देत आहोत मी जे बोलत आहोत आमच्यापेक्षा ते लोक सुज्ञ आहेत विद्वान आहेत बुद्धिवंत आहेत त्यांनीच जर असा अविश्वास दाखवला सामान्य जनतेनं काय करायचं. म्हणजे हा जो विषय आहे EVM चा अविश्वास हा सरळ सरळ लोकशाहीवर असलेला अविश्वास आहे अविश्वास असं तुमचं मत आहे एवढा अविश्वास जर आपण त्या मशीनवर दाखवला तर आज निवडणूक आयोग हे स्वायत्त संस्था आहे ती कोणाच्या आधिपत्याखाली काम करत नाही आणि जर रनिंग पार्टीनं जे सत्तेत आज आहेत केंद्रामध्ये म्हणा सेंट्रलमध्ये किंवा राज्यामध्ये काही लोक सजा होऊन जेलमध्ये गेले असते त्याच्यामध्ये काही छेडछाड किंवा काही केलं असतं तर जर काही आढळलं असतं तर असं माझं मत आहे. असं तुमचं मत आहे म्हणजे EVM जे आहे छेडछाड प्रूफ आहे त्याच्यामध्ये कुठलाही गैरवापर कोणत्याही सत्तेमार्फत केला जाऊ शकत नाही. आज बँकिंगचे व्यवहार कॉम्प्युटराईज होऊन राहिले ATM आहे तुम्ही बोट ठेवून पैसे काढू शकता. आता सायबर क्राईममध्ये काही लोक गुन्हेगारी प्रवृत्तीनं तुम्हाला फ्रॉड करत आहेत हा भाग वेगळा पण विश्वास बँकेनं संपादन केलेला आहे आपला की आपले पैसे सुरक्षित आहेत म्हणजे ती एक प्रकारची जी प्रोसेस आहे जी प्रक्रिया आहे कॉम्प्युटर माध्यमातून या काळात त्याच्यावर विश्वास आपल्याला 100% ठेवावाच लागेल. कितने साल का है? 24 साल का है. हाँ ना इस बार मतदान करेंगे? मतदान करा. जिस पे अपन मतदान करते हैं वो मशीन को क्या बोलते हैं? ध्यान में नहीं आ रहा. वो मशीन को क्या बोलते हैं मालूम नहीं. EVM बोलते उसको. EVM बोलते. जिसका बटन दबाया था वो बाजू में एक ट्रे आता ट्रे उसमें वो चिन्ह दिखता उसका. दिखा था क्या? दिखा. चलो. काय म्हणते दादा कामात आहे का? कुछ नहीं बढ़िया सब ठीक ठाक आहे. आता या विधानसभेत मतदान झालं तुम्ही मतदान केलं यावेळेस? ज्या मशीनवर आपण मतदान करतो त्या मशीनला काय म्हणतात? EVM मशीन. EVM मशीन. कोण आलं सत्तेत माहिती आहे का? BJP म्हणजे महायुती आली. आणि कोण हारलं? काँग्रेस युती महाविकास आघाडी हारली. तर आता हरल्यानंतर महाविकास आघाडीचं असं म्हणणं आहे की बा मशीनमध्ये घोळ आहे जसं त्याच्या वेळेस मशीनमध्ये घोर नसते काय. त्याचं तिकडे सरकार आलं निवडून त्याचं नाही तिथं घोर नाही आला काय. म्हणजे झारखंडमध्ये जिथे तुमचं सरकार आलं तिथं घोर नाही काय तिथं नाही घोर महाराष्ट्रात घोर आहे. आता वयाच्या 18 वर्षापासून मतदानाचा अधिकार दिला आहे. सुरुवातीला तुम्ही जे मतदान केलं
ते कशावर केलं होतं? पहिले याच्यावर मशीनवर नाही, सुरुवातीला पहिले ते येतो हा चिक्क्याचा होता म्हणजे जे टेक्नॉलॉजी बदलली त्यानुसार इलेक्शन कमिशन म्हणजे इलेक्शन कमिशन म्हणजे इलेक्शन कमिशन जे हे आहे प्रक्रिया फक्त बदलली जागी मशीन आणली बरोबर म्हणजे ईव्हीएम वर तुमचा विश्वास आहे. हा विश्वास आहे ना. तुमचा काय काँग्रेसच्या वेळेस तेच होतं की नाही, मशीनच होती की नाही, त्यानेच काढली की नाही. 2004 मध्ये निवडणूक झाली सांगा बा, माझं थोडी आहे ते. मध्ये झाली होती तेव्हाही काँग्रेस आली होती. मग ते EVM वर आता एका पडलेले माणसं म्हणतात मशीनवर आहे, लोक तिथं 100 कर्मचारी राहतात, ते सस्पेंड नाही होत काय. आपण मतदानात चांगली गोष्ट आहे. हे आमचं मत असं आहे की काही लोकांना असं वाटते बा की याच्यात गोळ आहे, हे आहे, ते आहे, पण असं आहे काही लोकांना वाटते की चांगलं आहे. म्हणजे आपल्या पराजयाचं हे जे आहे ते अंग झटकतात आणि ते दोष त्या EVM वर लावतात. हे मोहर लावून देतात की बा याच्यामुळे असं झालं, मग त्याच्या तिथं आलं हे आलं तिथे काऊन नाही लावत असं यायचं म्हणणं आहे. पण जे काही आपलं हे आहे आपलं काही नाही, आपल्याला दोन्ही चालते. तुम्ही अंगठ्यावर घ्या की मशीनवर घ्या. म्हणजे विषय एवढा आहे की ते जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेवर तुम्हाला विश्वास आहे ना? हा काही वांधा नाही त्याच्याबद्दल. काय बोलते चाचा? तुम्हारी हाँ, मेरी अरे वाह तुम्हारी भगवान अभी इस बार मतदान करा करा जिस उम्मीदवार के नाम का आगे का बटन तुमने दबाया वो जो ट्रे आता बाजू में उसमें वो चिन्ह दिखा नहीं दिखा, चिन्ह नहीं दिखा क्या? चिन्ह तो दिखा बाजू से. हाँ हाँ वो चुन के नहीं आया सिर्फ हाँ क्या आया वो आया चुनकर ना? चलो ठीक है जो मेरे को बुलंदी. जब से तुम्हारा इलेक्शन हुआ मतदान पड़ा सबसे पहले तुमने काय पे मतदान किया था? शिक्षक ठस्से पे उसके बाद में क्या हुआ? मशीन पर आया. कब से आई मशीन? मशीन 16 से नहीं करना तू 16 1991 के बाद में मशीन आए हाँ, यानी हाँ. 2004 का जो चुनाव हुआ हाँ. जब कांग्रेस सत्ता में आई हाँ. तब भी ईवीएम थी हाँ. और जब 2009 में कांग्रेस सत्ता में आई तब भी ईवीएम थी. अब 2014 में बीजेपी सत्ता तब में आई, बीजेपी ठीक है? बीजेपी आ रही. तब से बीजेपी चाह रही है. हाँ. तो ईवीएम के बदल जैसा ईवीएम के लिए तुम्हारा क्या मत है? जैसा हमारा मत तो ये है कि जो हमारे आंखों के सामने होता है सिक्का मारने का वो सबसे सही है. सबसे सही सबसे सही आंख निगाहों के सामने. यानी ईवीएम जो है हाँ, वो गलत है हमारे सामने. वो गलत है हाँ. वो नहीं होना जैसा नहीं होना नहीं, निगाह के सामने सबके ये जितने खड़े हुए उसको भी वोट होना, उसको भी मालूम होना कि मेरा वोट गया. हाँ फिर तो ये गुप्त पद्धत नहीं रहेंगी ना. नहीं. तो फिर ऐसे से क्या होगा मालूम है क्या? जैसा एखादा लीडर है हाँ. जो खड़ा रहा वो बोलेगा मतदारों को तुम मेरे को सिक्का ला के दो, मेरे आंखों के सामने इतने सिक्के मारो, मैं तुमको इतने पैसे देता. ऐसा होगा ना? नहीं वो गलत है, ये सही है बिल्कुल. क्या सही है? कि ये वही सिक्का निगाह के सामने मारते हम हमारे को ठस्सा इधर दे. ठस्सा होना. हाँ हम इधर मारते तेरा नहीं मशीन ये नहीं होना हमको. ईवीएम नहीं होना. नहीं निगाह के सामने तो की. जैसा ये ईवीएम नहीं होना, ये जब विरोधी जो है ना समझ लो हाँ. एक तरफ समझ लो कांग्रेस हार गई हाँ. तभी वो ईवीएम पे जैसा आक्षेप लेती है यानी विरोध करती है हाँ. उसको. जहाँ जीतती वहाँ पे विरोध नहीं करती ऐसा बोलते बहुत सारे लोग. तुम्हारा क्या मत है इसमें? नहीं. जब अगर कांग्रेस जीत गई हाँ. जैसा लोकसभा में क्या हुआ 99 जगह है हाँ लोकसभा में एमपी बने हाँ ना. कांग्रेस के. इससे पहले 2014 में 44 थे यानी 44 थे. हाँ. उसके बाद में अभी 99 हो गए हाँ. जैसा 2024 में. हाँ. तो जहाँ पे जैसा कांग्रेस जीतती वहाँ पे ईवीएम खराब नहीं रहती बोलते ऐसा लोग बोलते. नहीं पहले ये में सिक्का ही था ना, पहले ठस्सा ही था ना पहले. उन्हें ठस्सा होने को होना हाँ. या कांग्रेस आए या बीजेपी. कोई भी आए निगाह के सामने का कि तुम हमारे शहर में आए और तुम हमसे बातचीत कर रहे हाँ. ये निगाह से हमारा फोटो ले रही हाँ. ये हकीकत है. ये निगाह के पीछे की सब बेकार बात तो है. ठस्से पे भी जैसा उस पे भी तुम्हारा विश्वास रहेगा कि उस पे रहेगा वहाँ हमने वही तुमको वोट दिए, तुमसे बात करे दरियापुर में आए तो तुम हमने तुमसे अच्छे से बात करी भाई. धन्यवाद. यानी तुम्हारे को ईवीएम का जो चुनाव है वो हाँ. बैलेट पेपर पर होना है. होना चलो धन्यवाद. सही बात काय है. मत आहे बस तेच चांगलं आहे जे चांगलं है ये भी निगाह से देख सकते निगाह हैं. से देख सकते ये हैं तुमसे अपन बात कर रहे हैं भाई. खर्चे का भी अच्छा है मशीन का भी अच्छा है. मशीन दिखती भी ऐसा मारे बटन तो उधर मतदान गिरता आदमी का चिट्ठी अंदर हो जाती इससे. काय पर गिर रहा काय पर अभी नहीं. अभी चंडीगढ़ में क्या हुआ मालूम हाँ. है तुम्हारे को? हाँ. चंडीगढ़ में मेयर का चुनाव हुआ मालूम है क्या? हाँ वहाँ पे जो है वो ठस्से पे ये है खर्चे भरे उधर ठस्से पे चुनाव था. वहाँ पर सुप्रीम कोर्ट ने क्या करा वो चुनाव रद्द कर दिया. क्यों मालूम है? क्योंकि वहाँ का जो अधिकारी था क्यों सुनो तो हाँ, हाँ. वहाँ का जो अधिकारी था उसने वो चुनाव का क्या करा था एक पार्टी के पक्ष में दे दिया था. यानी वो जो चिट्ठी है एक इनकी बढ़ा दिया था इनकी कम कर दिया कम था. कर दिया. तो हाँ. ऐसा भी अगर चिट्ठी में हुए तो फिर क्या? गलत होता फिर वो नहीं ना वो बात गलत होता ना गलत हाँ. होता. ये लोग बोलेंगे ना. आप समझो गरीब लोग बहुत है यहाँ. चंडीगढ़ की बात में देख लें. गरीब लोग है गरीब जब मतारी लोग है
समझो बुढ़ी माँ उनका अगर चिन्ह मारा था गलत हो जाता ना ठसे पर तो जब मशीन का बटन मुझे समझ जाता एक नंबर से सीरियल से तुम्हारा भी आदमी रहता वो कि वो सीरियल तुम्हारे को सीधा सीधा बैलेट पेपर तेरा तो तू तो भेजेगा ना अजीत भाई हाँ यानी वो चिक्के पे होना, सिक्के पर उस पे गड़बड़ नहीं होगी, गड़बड़ नहीं होती इसमें होती नहीं। नहीं खरा मतदान है खरी मतदान है क्या होता? डाले पेपर भी डाले तो वो जो खोखा रहता है वो सबके सामने ही खोलना पड़ता है ना हाँ पैक करने के बाद सील करने के बाद नहीं होने का वो तो काउंटिंग के समय होगा, होगा जब पैकिंग हो जाती जब वोटिंग का दिन होगा उस समय वो होगा बराबर है वोटिंग के दिन हाँ वोटिंग के दिन सब जनों ने वोटिंग डाल दिया है उसको सील किया जाता है ना, वोटिंग में ही अगर वोटिंग डालते समय उसमें अगर गड़बड़ हो गई तो जैसा- उसको थोड़ी मालूम है कि इसको 10 मत पड़े नहीं इसको 9 ही पड़े सीधा सीधा तुम्हारा मत है कि भाई बैलेट पेपर को हाँ बैलेट बराबर सही मत है सबके सामने बोल रहे धन्यवाद। कोई हरकत नहीं, आ जाओ। अभी विधानसभा का चुनाव है, हाँ, ठीक है, हाँ। मालूम है उसमें मतदान हुआ। हाँ जब मतदान हुआ तुम्हारा, हाँ जब तुमने एक उम्मीदवार के आगे का बटन दबाया, हाँ वो बाजू का जो ट्रे आता उसको वीवीपैट बोलते हैं, हाँ। क्या बोलते हैं? वीवीपैट। वीवीपैट हाँ ठीक है, उसमें तुमको उसका चिन्ह दिखा क्या? हाँ गिरते देखा? तो मैं यही पूछ रहा तुम्हारे को, हाँ। ये जो ईवीएम पे चुनाव होता, हाँ जो मशीन पे मतदान होता ना उसको ईवीएम बोलते हैं, हाँ तो उस पे तुम्हारा विश्वास है क्या? ये विश्वास है ना। विश्वास है ईवीएम हाँ। पे? यानी जो चुनाव होता ईवीएम के भरोसे पे, वो जो जिसको अपन मतदान करते वो सही उम्मीदवार को वो वोट पड़ता ना उससे अपने को उस पर होना बैलेट पेपर पे। बैलेट पेपर पे हाँ होना। हाँ जैसा क्या कारण है बैलेट पेपर पे? नहीं तो अपने को उस पर रहता क्या है। हाँ, उस पे गड़बड़ नहीं हो सकती जैसा? नहीं क्या कारण है? जैसा उसके पीछे तुमने लॉजिक क्या लगाया जैसा कि भाई ये कारण है उसके पीछे? सब बोल रहे हैं। सब बोल रहे हैं, हाँ, इसलिए तुम बोल रहे हो। हाँ, अपन ऐसा बोल कोई रहे। लॉजिक नहीं है उसके नहीं पीछे? नहीं सब यानी बोल रहे हैं। सब कौन बोल रहा है? लोग बोल रहे हैं तो अपन बोल रहे हैं। यानी कुछ लोग बोल रहे हैं। हाँ अभी राज्य में महायुति की सरकार आई, यानी हाँ। बीजेपी, इधर वो एकनाथ शिंदे की शिवसेना है, हाँ। अजित पवार है, ठीक है, हाँ और दूसरी तरफ इधर वो कांग्रेस है, जैसा शरद पवार है, उद्धव ठाकरे है, उसके बाद में कांग्रेस पार्टी है। हाँ तो ये कांग्रेस पार्टी कुछ लोगों का, यानी जो बीजेपी वाले हैं उनका कहना यह है कि भाई कांग्रेस पार्टी जहाँ पे हारती हाँ वहाँ पे ईवीएम खराब हो जाती, जैसा झारखंड में जीत गई या फिर तेलंगाना में जीत गई, दिल्ली में जीत गई, पंजाब में जीत गई, तो वहाँ पे ईवीएम अच्छी रहती, ऐसा उनका कहना है। हाँ, तो ये सवाल पे तुम्हारा क्या जवाब है? जैसा इतना अपने को उसका उतना नॉलेज नहीं है, हाँ, ये नेताजी बोलते कि भाई ईवीएम खराब है इसलिए जैसा तुम हाँ में हाँ मिला रहे, नहीं, अपने को उतना वही नहीं है उसके उसके बारे में। नॉलेज नहीं है फिर भी, हाँ। लेकिन सिक्के पे होना ऐसा तुम्हारा मत है। हाँ चलो धन्यवाद, बस इतना ही तो बात आज लो। नहीं ना भाई मेरे को चलो कोई हरकत नहीं। क्या बोलते काका? क्या बोलता अपना दुकान? दुकान चालू है। चालू है, मजे में चालू है। हो अच्छा चलता है इस समय? हो क्या है कर रहे हो अभी धक्के दे दिए हाँ, धंधे नहीं है अभी। नहीं आओ ना इधर। अभी हाल ही में विधानसभा के चुनाव हुए, वो चुनाव जो हुए, हाँ जिस मशीन पे वो चुनाव हुए, वो मशीन को क्या बोलते तुम्हारे को मालूम है? हाँ क्या बोलते उसको मशीन? एम हाँ, वो ये मशीन ईवीएम मशीन बोलते। उसके बाजू में वो ट्रे आता जी हाँ जिसमें वो चिन्ह दिखता, कितना दिखता उसको क्या बोलते मालूम है? नहीं उसको नहीं पता सर उसको वीवीपैट बोलते हैं, बीबी भाई ठीक है। जी तुम जब सही लगा के आगे जाते, ठीक है, जी हाँ वहाँ पे एक कंट्रोल पैनल रहता, मैडम रही थी, हाँ वो मैडम बटन दबाती है ऐसा, तो बोलते आप बटन दबाओ, उसको कंट्रोल पैनल बोलते हैं। जी हाँ ऐसी 3 चीज़ें रहती मशीन में। हाँ ये जो अभी विधानसभा का चुनाव हुआ या फिर लोकसभा का हुआ, हाँ। या फिर 1989 पे यानी 89 से ईवीएम आई है। जी हाँ इसके 2004 के चुनाव हुए जिसमें कांग्रेस ने सरकार बनाई, हाँ। 2009 में उस पर ही चुनाव हुआ, उसमें भी कांग्रेस ने सरकार बनाई। ईवीएम के लिए तुम्हारा क्या मत है? जैसे ईवीएम तो होना नहीं सर, वो तो बैलेट पेपर पर हुआ तो बहुत अच्छा है। हाँ, क्या कारण है, क्या वजह है? जैसे ईवीएम देखते भाई हैंग होती हाँ हैंग होती है ऐसा सुनने में अभी देख रहे भाई एक गांव में ऐसा सुनने में आया। हाँ अभी सुनने में आया, अभी तो सुनने में आया भाई कि एक गांव ने वोट नहीं दिया इसको और इसको इतने वोट कैसे मिले। अब उस पर देखते हैं हमको यानी वो हिसाब से तुम्हारा कहना है जैसा कि भाई ईवीएम हटाओ और वो बैलेट पेपर लगा पेपर। बैलेट पेपर लगा। तो बैलेट पेपर का अगर इस्तेमाल हुआ समझ लो, तो उस पर तुम्हारी कोई शंका नहीं है कि भाई उसका भी गैर इस्तेमाल होगा, गैर वापर होगा करके? अब करने का तो शंका सब बात पर ही है सर। हाँ हाँ, होने का रहा तो हर बात नहीं होता।
अभी बीच में इलेक्शन कमीशन ने जैसा आह्वान भी करा था कि भाई तुम इसका प्रमाण दो कि भाई ये छेड़छाड़ होती, हम ईवीएम बंद कर लेते, लेकिन किसी भी पॉलिटिकल पार्टी ने उसमें हिस्सा नहीं लिया। नहीं तो पॉलिटिकल पार्टी इस तरह से लेगी जैसा भाई जो प्रूव कर सकते थे, तो तुम्हारा भी मत है कि भाई ईवीएम ईवीएम बैलेट पेपर हटना बैलेट पेपर पे होना। धन्यवाद। अरे ब्लैक पेपर पर ये भी बोला, इनको बोलो जरा तुम भी थोड़ा सा बात कर लेते तो मजा आ जाता था। इंग्लिश थोड़ी बात, हिंदी में बात करना ना। मैं हिंदी बोलना, मैं नहीं बोलता। डर रहा है, क्या बोल? हाँ ना, क्या डर? बटन तो लगा दिया शब्द। कुछ तो रुको उनका काम करने दो, वो गर्म हो जाएगा। क्या बोलना है? क्या बोलना नहीं है, अभी विधानसभा का चुनाव हाँ। मालूम है तुम्हारे? इधर देखना तो ऐसा जरा सही पोल्यूशन में। हाँ, जो मशीन पे चुनाव होता वो मशीन को क्या बोलते हैं? कौन सी मशीन बोलते हैं? जो भी बोलना मशीन, जो भी मशीन है तो हाँ उसका नाम है ना ईवीएम बोलते हैं। यूएम। उसके बाद में बाजू में रहती है वीवीपैट रहती है, कंट्रोल पैनल रहता है, ऐसे 3 मशीनें रहती है। अभी विधानसभा में चुनाव हुआ, हाँ तुमने जब मतदान करा हाँ तो बाजू की जो मशीन आती है हाँ। उसमें उसका चिन्ह दिखता, बरोबर वो है। चिन्ह दिखा तुम्हारा? दिखा दिखा। क्या मत है तुम्हारा, जो जैसा अभी चर्चा चालू है, जैसा जो हर गए यानी महाविकास आघाड़ी सीधा, अच्छा अच्छा, उनका कहना है कि भाई ये ईवीएम की वजह से ये लोग जैसा जीत गए, जीत गए। तुम्हारा क्या मत है? मशीन में फॉल्ट है। मशीन में फॉल्ट, तो मशीन के बदले काय पे चुनाव होने को होना है? ऐसा लगता चिन्ह पर। है चिन्ह पे होना, चिन्ह पे होना चाहिए। हाँ ब्लैक पेपर, ब्लैक पेपर, बैलेट पेपर, बैलेट पेपर। हाँ, यानी क्यों होना जैसा? ये मशीन पर भरोसा नहीं रहे, तो सब ओवर अपन ओवर। अभी जिस प्रकार से अपने सारे जो व्यवहार है हाँ। ये सब ऑनलाइन हो गए, डिजिटाइज हो गए। हाँ। जैसा कहीं पे भी तुम सेतु में जाएंगे तो वहाँ पे भी ऑनलाइन है, हाँ। या फिर कहीं पे भी जाएंगे तुम सब जगह ऑनलाइन है। हाँ। तो ये जैसा पीछे जाने वाला काम नहीं हुआ क्या? वो कैसा किस चीज को भरोसे, वैसा में मशीन पर फॉल्ट नहीं हो रहा ना, वोटिंग मारने इतना नहीं कर रहा, ऐसा इसकी वजह से हो रहा हो। इसके वजह हाँ, से ब्लैक पेपर जो पहले चालू था वो अभी चालू जो है। महाविकास आघाड़ी कह रही जैसा उस पर तुम्हारे को विश्वास है कि भाई बैलेट पेपर पे चुनाव होने को? हाँ हाँ। ये जो अभी सत्ता में बैठे हैं उनका कहना है कि भाई जहाँ जहाँ विरोधी पक्ष हरता, जैसा जहाँ पे वो चुनाव हरता सीधा ऐसा भी होना चाहिए, जहाँ पे भी विरोधी पक्ष हरता हाँ। वहाँ पे भाई ये बोलते हैं कि भाई ये कुरान टिके रहे, यानी कि भाई ये जो है ये चुनाव गलत है। हाँ हाँ। तो ऐसा उनका भी कहना है, तो इस पे तुम क्या जैसा जवाब कहते नहीं, हमको ब्लैक पेपर बोलना। बैलेट पेपर? चलो ना क्या बोलते हैं जवाई क्या बोलते हैं? ये कुछ नहीं, जैसा जो चुनाव है कि नहीं दिल्ली में, तुम बोलो ना क्या जैसा पब्लिक क्या सोचती, एक विषय है हमारे पास ईवीएम का, वो ईवीएम के बारे में पब्लिक क्या सोचती है, इसके लिए अपन पब्लिक में जाके उसको सवाल कर रहे हैं, पब्लिक उसका जवाब दे रही है। अभी हाल ही में विधानसभा का चुनाव, ठीक है, उसमें 132 जगह जो है बीजेपी को है, उसके बाद में एकनाथ शिंदे इसकी जो पार्टी है उसको 56 जगह है, ठीक है, अजित पवार को 45-41 है, इधर शरद पवार को 10 है, ठीक है, इधर कांग्रेस को 16 है, उद्धव ठाकरे को 20 है। ये जो चुनाव हुआ, तुमने जब मतदान किया तुमको बाजू के बॉक्स में जब तुमने बटन दबा एक उम्मीदवार के आगे, उसमें वो चिन्ह दिखा क्या? हमको देखा चिन्ह दिखा। अभी चर्चा चालू है, यानी एक विषय चालू है, विरोधी पक्ष जो है वो एक विषय को लेके आगे बढ़ रहे हैं अभी कि भाई ईवीएम बंद होना चाहिए। इस पे तुम्हारा क्या मत है? नहीं बंद होना चाहिए, क्योंकि ये जो 132 सीटा है ना, 56 सीटा शिंदे का जो है वो लाड़की बहन की वजह से आया। ये क्यों, उनके पहले 37 यानी इनके 31 खासदार आए थे जब ईवीएम खराब नहीं थी, और अभी इनके सीटा नहीं आया तो ईवीएम खराब हो गई। अपन सीधा बोलेंगे अपन। हाँ, यही जो मुद्दा है, यही जो सत्ताधारी लोग हैं जैसा बैठे हुए, उनको लोकसभा में भारी हार मिली, करारी हार मिली, महाराष्ट्र में मिली, और जहाँ पे उनका गढ़ है जैसा उत्तर प्रदेश है वहाँ पे भी उनको 30 सीटें आए, समाजवादी पार्टी को सबसे ज्यादा जगह मिले वहाँ पे। तो सत्ताधारियों का भी ये कहना है, बीजेपी का भी ये कहना है कि भाई अब तुमको लग रहा है कि ईवीएम खराब है, लोकसभा में तुमको ईवीएम खराब नहीं थी, यानी तुम्हारा जो विश्वास है, जो इलेक्शन कमीशन ने मॉडल रखा है ईवीएम का, वो सही है, वो बराबर है। और ये फर्क जो 132 सीटा बीजेपी के जो है ना, ये 200 के आसपास जिनके सीटा आया, ये सिर्फ लाल के बहन के वजह से आ गया, सबने वोटिंग करा उसको। ईवीएम का इसमें कोई ईवीएम का नहीं, योजना बड़े पैमाने पे चालू हुई, ये योजना की वजह से इनकी सीटा आई, ऐसा बोलना है, योजना की वजह से नहीं, ईवीएम की गलती नहीं इसमें। ऐसा क्योंकि गलती रहती थी तो लोकसभा में 31 सीटा आता था नहीं, लोकसभा में ज्यादा सीटा आते थे नहीं। धन्यवाद। आता विधानसभेचे निकाल आलेले आहेत, राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झालेला आहे, बरोबर आहे। आता ज्या प्रकारे आपल्या राज्यामध्ये महाविकास आघाडी पराभूत झाली, झाली पराभूत, बरोबर आहे। अरे इधर हो जा, उनको जानने जरा, अरे इधर हटो।
गड़बड़ हो जाएंगे ठीक है। ठीक है ना, महाविकास आघाड़ी का इसमें सुपड़ा साफ हुआ है। थोड़ा सा हो गया, सही है बिल्कुल। तो अभी चुनाव होने के बाद में जब परिणाम आए हाँ। तो महाविकास आघाड़ी का जो कहना है हाँ। उनका कहना यह है कि भाई ये जो चुनाव महायुति जीती अच्छा, तो ये ईवीएम के भरोसे जीती। हाँ तो महायुति का ऐसा कहना है कि भाई लोकसभा में जब चुनाव हुए हाँ। तब तुम्हारे को सबसे ज्यादा जगह मिले हाँ। तब ईवीएम खराब नहीं थी क्या? अच्छा। जैसा तुम्हारा जो मत है हाँ। ईवीएम को लेकर क्या है? ईवीएम को लेकर जो मत है हमारा, जो युति वाले महाविकास आघाड़ी जो बोल रहे हैं वो तो उनका जो राजकारणी जो दाव है उनका, हाँ। लेकिन लोगों का भी ये बोलना है जैसा हाँ। कि महाराष्ट्र में जो चुनाव आज तक हुए हैं तो ये पहली बार हुआ है कि इतनी सीटें आई है, जैसा 235 सीटें आई है, जैसा 238 में से आज तक ऐसा नहीं हुआ है। हाँ। और हर जगह पर यही हुआ है, जैसा हाँ। जहाँ पर भी काउंटिंग होने के बाद में जो लीड पर था, जो आमदा लीड पर था, आखिर में वो लीड काट के उसके अपोजिशन वाला जो है वो चुनकर आया। इसलिए वो कहना है कि भाई ईवीएम जो है उसमें ये है और बैलेट पेपर पर एवढी होना चाहिए, ये सब किराया है लोगों की। सत्ताधारियों का कहना ऐसा है हाँ। कि जो भी हमने योजना चालू करे, अच्छा। जैसा लाड़की बहन योजना है, हाँ तो ये लाड़की बहना की वजह से हाँ। जैसा मर्दों का औरतें ने सुने नहीं, हाँ। सीधा सीधा जो उनका मत है हाँ। वो महायुतियों को दिया, इसकी वजह से सबसे ज्यादा जगह हमारे आए। ये जो आप जो हो रहे हैं कि लड़की बहना का कुछ ना कुछ उनको चांस मिला है, लेकिन कैसा है लोग जो वोटिंग जो हुआ है जैसा, तो इस वक्त सभी लोगों का ये बोलना है जैसा कि भाई इस वक्त जो सीटें गिरी है जैसा महायुति महाविकास आघाड़ी की, तो आज तक की विधानसभा में ऐसा नहीं हुआ है महाराष्ट्र में, ये पहली बार हुआ है। ये पहली बार यानी जो रिकॉर्ड तोड़ इनको मतदान हुआ या हाँ। इनके सीटें आई, हाँ, ये पहली बार आए इतनी सीटें, पहली बार आई, हाँ। तो इसका मतलब जैसा इस पे आशंका है इनको। इनको शंका है भाई कि जब वीएम अगर बंद हो जाए और बैलेट पेपर पर आउट हो तो सही होता है, मामला खुला हो जाता है। तुमने जब सबसे पहले वोटिंग का ये लिया, राइट लिया, हाँ। जब सबसे पहले तुमने मतदान करा हाँ। वो 18 साल के बाद में करा हूँ, जी हाँ, बिल्कुल तो सही है। तब क्या था? जब बैलेट पेपर था, बैलेट पेपर या। था, कब आया ये बैलेट पेपर? ये बैलेट पेपर आया जब सत्ता कांग्रेस की थी, गलती कांग्रेस की भी है इसमें। जो पहला वोटिंग हुआ उस वक्त मनमोहन सिंह प्राइम मिनिस्टर थे, यानी 2004 को। तो हाँ 2004 को, उस वक्त ये मशीन आई और वो उनका उस वक्त में काम था भाई मशीन नहीं होना। आज वो लोग उनकी बदनामी कर रहे उसके हैं, बाद में गलती उनकी है, लेकिन 9 में भी सत्ता आई। 9 भी सकता है, तो कांग्रेस की गलती है सभी, उनका काम था जब प्राइम मिनिस्टर उनका तो हुकूमत उनकी थी। आज वो गिरे तो उनके खिलाफ में बोल रहे हैं भाई मशीन का ऐसा है, ये मामला ऐसा है। आप पढ़े लिखे हैं, हाँ, बोलिए ना। ये इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया, ये ऐसा कहा जाता है कि भाई ये स्वायत्त संस्था है, सेल्फ ऑर्गेनाइजेशन, राइट। इस पे किसका नियंत्रण नहीं रहता। नहीं, सही है। जैसा अपने देश में एक सुप्रीम कोर्ट है और एक इलेक्शन कमीशन है। हाँ। तो ये इलेक्शन कमीशन का जो कहना है हाँ। कि उनका भी कहना ये है कि तुम प्रमाण दो, इसको हैक करके बताओ, जैसा इसे छेड़छाड़ करके बताओ। इसके लिए 2017 में उन्होंने एक पॉलिटिकल पार्टियों को ये किया था, आह्वान किया था कि भाई आओ और हमको प्रूफ दो भाई ये जैसा हैक होती करके। तो उस समय कोई भी पॉलिटिकल पार्टी ने उसमें भाग नहीं लिया। बिल्कुल सही है, जो चुनाव आयोग ने जो किया वो अपना उन्होंने कायदे से काम सही किया। अगर उस वक्त अपोजिशन करते उसमें कुछ ना कुछ फर्क पड़ता था, करते थे वो, लेकिन ये उन लोगों को नहीं कायदे से नहीं बोलते, और ये चुनाव गिरने के बाद में चुनाव पर गिरने के बाद में ये करते हैं मशीन हैक होती है, ये होती तो ये चुनाव का सही है। चुनाव आयोग ने जो बोला उसकी बात सही है चुनाव आयोग की। अगर उस वक्त कंप्लेंट करते तो वो चुनाव आयोग उसका ये करता था कि अपने अधिकार सुप्रीम कोर्ट के चलते हैं, सारे कायदे कानून जो है सुप्रीम कोर्ट ही पास करता है, वहाँ से चलते हैं। बीच में एक याचिका डाली है अभी महाराष्ट्र के चुनाव होने के बाद में, उसमें कहा गया कि भाई ये ईवीएम का जो वापर है वो हटाने को होना। तो उसके जवाब में सुप्रीम कोर्ट ने कहा, उनको फटकार लगे जैसा याचिकाकर्ता को कि भाई जहाँ पे कांग्रेस जीतती यानी विरोधक जहाँ जीतते वहाँ पे ईवीएम अच्छी रहती, ऐसा सुप्रीम कोर्ट का कहना है, और जहाँ पे ये हारती वहाँ पे ईवीएम खराब रहती, ऐसा सुप्रीम कोर्ट का कहना है। तो ये इन्होंने कोर्ट किया उसको। सुप्रीम कोर्ट का कहना सही है। अभी अगर सुप्रीम कोर्ट में केस भी अगर चला गया तो ये जो इलेक्शन जो होता है वो 5 साल का होता है। केसेस जो है तो कोर्ट में सुप्रीम कोर्ट हो या हाई कोर्ट हो या कोई भी कोर्ट हो, तारीख पे तारीख 5 साल निकल जाते हैं, आमदनी हो जाती है और निकाल कुछ निकलता नहीं है। तो तुम्हारा सीधा सीधा मत ऐसा है कि ये जो मतदान है ये काय पे होना चाहिए? ये मतदान तो बैलेट पेपर होना चाहिए सर, लेकिन अब जो मशीनें जो आई है तो ये भी गलती सारी कांग्रेस की है। तो तुम्हारा लॉजिक क्या बोलता है? जैसा ठीक है कुछ देर के लिए अपन ने ऐसा सोच लिया कि भाई ईवीएम अभी बंद होगा, बैलेट पेपर को लेकर भी शंका नहीं हो सकती क्या? जैसे उसमें भी कोई आप जो बोल रहे हैं सही बात है, लेकिन हमारे यहाँ अमरावती लोकसभा में हमारी सीट आई कांग्रेस पंजे की, और हमारी विधानसभा में हमारी जनरल लोडी की सीट आई आघाड़ी की। हमारे एरिया में ऐसा कोई प्रॉब्लम नहीं है। यानी प्रॉब्लम क्यों नहीं है जैसा अपने एरिया में? ये हम क्या बोलना भाई, हम कैसे हो सकते हैं इसको? हम तो वोटिंग वाले हैं। तुम्हारा मत ऐसा है कि बैलेट पेपर पे चुनाव होना चाहिए। धन्यवाद। अमेरिका में बैलेट पेपर पर हो रहा है ना, अमेरिका में ठीक है, अमेरिका पर जहाँ पर मशीनें निकली तो जब वहाँ बैलेट पेपर हो सकता तो इंडिया में क्यों नहीं हो सकता? अभी फिलहाल में आप बता रहे हैं कि भाई सुप्रीम कोर्ट जो है ये जो है गवर्नमेंट संस्था है, या ये चुनाव आयोग जो है ये गवर्नमेंट संस्था है, सेल्फ है, लेकिन इसके अंदर भी जो गड़बड़ हो रही ना, अभी जितने भी जज जो रिटायर हो रहे हैं वो पूरे बीजेपी में जा रहे हैं। ये क्या वजह है? जो जज जो है फैसले सुनाने वाले बीजेपी में जा रहे हैं, इसका मतलब बीजेपी से जजों का संबंध है। हाँ,
तो ये हमारा बोलना है। अभी आज का जो विषय है वो ईवीएम को लेकर है, तो तुम्हारा भी मत ऐसा है? हाँ, ईवीएम के अंदर बहुत घोटाले हो रहे हैं। हम्म। हम चाहते हैं कि ये बैलेट पेपर पर इलेक्शन हो। हाँ, बैलेट पेपर पर हो या फिर ये जो ईवीएम है इसका दूध का दूध और पानी का पानी। हाँ, देखो हर चीज़ के अंदर जो है तो इसमें तोड़ है। हम्म, जहाँ पर जो है कुछ जगह पर सेफ इलेक्शन हो रहा है, कुछ जगह पर घोटाले हो रहे हाँ। हैं। अभी जो है यूपी के अंदर जो हुई है इलेक्शन, उसके अंदर भी सारे घोटाले हुए हैं। जहाँ पर मुस्लिम 65% है वहाँ पर बीजेपी की सीट आ रही। क्या वजह है? बॉम्बे के अंदर जितने भी इलेक्शन हुए वहाँ जहाँ मुस्लिम इलाके हैं वहाँ पर भी बीजेपी आ रही। नहीं, जैसा मुस्लिम ये मतदारों का एक ये है विषय है। जी। मुस्लिम भी मतदान कर सकते उसको। हाँ। ये अपन सीधा सीधा ऐसा नहीं कर सकते फिर मीडिया के अंदर जो है ये क्यों बताया जाता है 10% मुस्लिम मिले, 5% मुस्लिम मिले, ये क्यों बताया जाता? जब मुस्लिम 100% बीजेपी को वोट दे रहा है तो फिर बदनाम क्यों कर रहे हैं मुसलमानों को? मुसलमान किसको भी दे सकता। हाँ, यानी ये जो मीडिया का जो क्लासिफिकेशन है, ये जो वर्गीकरण करते हैं विभाग ने जो करते हाँ। ये मीडिया का विषय है। हाँ, ये कैलकुलेशन क्यों लगाते? ये देश को खराब करने वाली बात है ना। जब वोट जो है मुसलमान ने किसको दिया ये मीडिया को कैसा पता है? हाँ, ये बात बताओ सही है। क्यों पता है? तो ये एग्जिट पोल निकालने का उनका अनुमान रहता है। अपना विषय ये है कि अपने को जो चुनाव है जी। वो ईवीएम की बजाय बैलेट पेपर पे। बैलेट पेपर होना चाहिए। धन्यवाद. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.